मुलांच्या जीवनातला वटवृक्ष रूपी बाप हरवल्यानंतर त्या मुलांच्या जीवनामध्ये काय दुःख आहे हे शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही महाराज. कारण बाप तो बापच असतो महाराज. अरे प्रत्येक वेळेला आपण आईचे गुण गोडवे गात असतो, प्रत्येक वेळेला आईला मायेचा सागर म्हणत असतो, आईचं त्या ठिकाणी वर्णन करत असतो आणि बापाला मात्र सहज आपण विसरून जातो. एक लक्षात ठेवा महाराज, कोणाला म्हणतात हो बाप. अरे हे आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, हे कडक उन्हाळ्याचे दिवस असावे, 12-1चा सुमार असावा. अरे सूर्य वरून तापलेला आहे, खालून पाय भाजता आहेत, अनहोनी पायाने डांबरी रस्त्याने जात असावं, पायाला फोड आलेले आहे, वरून उन्हाचे चटके लागतायत, अंग घामाने ओलचिंब झालेला आहे आणि असह्य वेदना त्या जीवाला होत आहेत. पण अशा वेळेला मात्र रस्त्याने जात असताना त्या जीवाला समोर एक वटवृक्ष दिसावा आणि त्या वटवृक्षाच्या सावलीच्या अपेक्षेने त्या जीवाने पळत पळत जावं आणि त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये उभं राहावं. आणि मग मात्र त्या ठिकाणी त्या सावलीमध्ये उभं राहिल्यानंतर जेवढा आनंद त्या जीवाला होणार आहे ना महाराज, तो आनंद म्हणजे आपल्या घरामधला वटवृक्ष रूपी बाप जिवंत असल्याचा आनंद आहे. आणि तेच उन्हाळ्याचे दिवस असावे, 12-1चा सुमार असावा, सूर्य तापलेला आहे, डांबरी तापलेला आहे, अनहोनी पायाने डांबरी रस्त्याने जात असावं, पायाला फोड आलेले आहे, असह्य वेदना त्या जीवाला होत आहे. पण लक्षात आलं की समोर वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाच्या सावलीच्या अपेक्षेने त्या जीवाने पळत पळत जावं आणि त्या ठिकाणी जाऊन पाहावं तर तो वटवृक्ष मात्र कोलमडून पडलेला असावा. आणि मग मात्र त्या कोलमडलेल्या वटवृक्षाकडे पाहिल्यानंतर त्या जीवाला जे काही दुःख होणार आहे महाराज, ते दुःख म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या घरातला वटवृक्ष रूपी बाप हरवल्याचं दुःख आहे महाराज. अरे आहे तोपर्यंत कळत नाही, पण गेल्यानंतर मात्र मिळत